हगवणे प्रकरणानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची फॉर्च्युनर गाडी राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे आणि अशातच आता करमाळ्यातील शेतकरी संघटनेचे नेते अतुल खुपसे पाटील यांची फॉर्च्युनर गाडी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली। तसेच या गाडीची सोशल मीडियावर देखील जोरदार चर्चा सुरू आहे। आजकाल हगवणे प्रकरणानंतर फॉर्च्युनर मधून उतरला की संशय येतो, म्हणून अतुल खुपसे यांनी गाडीवर लिहिला वेगळा मजकूर। तशी तर मी मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी। मी फॉर्च्युनर, माझा रुबाब वेगळा, हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा। अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतले, पण हगवणेमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धुधू धुतले। गाडीवर हा मजकूर लिहिल्याने या गाडीच्या मजकुराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे। वैष्णवी ताईला मी पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। एका बाजूने खूप कष्टातून फॉर्च्युनर सारखी गाडी घेतली। सर्वसामान्याला फॉर्च्युनर गाडी घ्यायची, शेतकऱ्याला गाडी घ्यायची म्हणजे 2-3 वर्ष त्या ठिकाणी पैसा जमा करावा लागतो किंवा बँकेचं लोन करावं लागतं। अशा परिस्थितीत एवढी चांगली गाडी घेतलेली फॉर्च्युनर सारखी गाडी, पण फॉर्च्युनर बदनाम झालेली आहे। बदनाम होण्याचं कारण आहे हगवणे कुटुंब। हगवणे कुटुंबामुळे बदनाम झालेली फॉर्च्युनर जिथं जिथं आम्ही कार्यालयात जाऊ, वेगवेगळ्या गावाला जाऊ, ज्या ज्या ठिकाणी एखाद्या हॉटेलवर जरी उतरलं तरी विचारलं जातं की फॉर्च्युनर तुमची आहे का सासऱ्याची आहे, सासऱ्याकडून घेतली का बळजबरीनं सासऱ्याकडून घेतली का तुम्हाला दिली। म्हणजे फॉर्च्युनर गाडीला बदनाम केलेलं आहे हे हगवणे कुटुंबामुळं। म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोराला आपण मुली दिली, कष्टकऱ्याच्या पोरांना मुली दिल्या तर मुलींचं जीवन इथून पुढे सुखकर होईल आणि हगवण्यासारखी प्रकरणं होणार नाही।